बँकिंग ऑफ रोड आणि सेंट्रिपिटल फोर्स जर आपण दोन प्रॉब्लेम सोडूया. बँकिंग ऑफ रोडचा एक साधा प्रॉब्लेम घेतला तुम्हाला सांगितला आहे. जर तुम्ही म्यू इन्क्लूड केला, ठीक आहे, प्रॉब्लेम फक्त विचारला की मॅक्झिमम स्पीड आणि मिनिमम स्पीड, ऑफकोर्स त्यात तुम्ही फ्रिक्शन इन्क्लूड करताय, तर तुम्हाला लागणारा एक्स्ट्रा डाटा आहे म्यू आणि विथ फॉर्म्युला ते तुम्ही काढू शकता. ठीक आहे, आपण एक बँकिंग ऑफ रोडचा सिम्पल प्रॉब्लेम बघूया. प्रॉब्लेम आहे अ सर्क्युलर रोड ऑफ रेडियस 50 meter has angle of banking equal to 30 degree. At what speed should vehicle go on this road so that friction is not used? म्हणजे हा प्रॉब्लेम काय झाला, बँकिंग ऑफ रोड विदाउट फ्रिक्शन. ठीक आहे, एक साधी आपण डायग्राम दाखवू शकतो की डायग्राम मी इथे अशी काय झालं थीटा आणि व्हेकल जाणार आहे ती अशी. त्यांनी काय विचारलं मॅक्झिमम स्पीड किंवा ॲट वॉट स्पीड इट शुड गो, नॉट मॅक्झिमम, सॉरी. सो फॉर्म्युला काय माहिती आहे, टॅन ऑफ थीटा इज इक्वल टू v² अपॉन RG. ठीक आहे, v माहीत नाही आहे, रेडियस माहिती आहे आणि g आपण यूज करणार आहे 10 meter/s². सो टॅन ऑफ 30 degree इज इक्वल टू v² अपॉन रेडियस आहे 50 इंटू g आहे 10. देअरफोर टॅन ऑफ 30 डिग्रीची व्हॅल्यू आहे 1 डिवायडेड बाय √3 v² डिवायडेड बाय 500. देअरफोर v किती आलं 500 डिवायडेड बाय √3 स्क्वेअर रूट ऑफ दॅट. ऑलमोस्ट व्हॅल्यू येते तुमची 17 meter/s. ठीक आहे, म्हणजे काय कॅल्क्युलेशन नाही करत बसलो, यू कॅन डू. ठीक आहे, म्हणजे काय वेन युअर थीटा इज गिवन, तुमचा रेडियस दिलेला आहे, तशा बँक्ड रोडवर व्हेकलचा स्पीड किती असायला पाहिजे, व्हेकल इक्वल टू 17 meter/s. ठीक आहे, आता नेक्स्ट प्रॉब्लेम. अ कार मूव्स ॲट अ कॉन्स्टंट स्पीड ऑन अ रोड ॲज शोन इन फिगर. ठीक आहे, आता हा रोड असा आहे की बाय ऑब्झर्वेशन कळतं आहे की ह्याचं रेडियस लहान आहे, और दिस रेडियस इज स्मॉलर दॅन दिस रेडियस, म्हणजे RA इज लेस दॅन RB. ठीक आहे, नाव नॉर्मल फोर्स बाय द रोड ऑन द कार इज NA अँड NB when it is at points A and B respectively. खाली ऑप्शन दिलेले आहेत. ऑप्शन ए NA इज इक्वल टू NB, NA इज ग्रेटर दॅन NB, NA इज लेस दॅन NB आणि फोर्थ ऑप्शन आहे डेटा इज इनसफिशियंट. ॲनालिसिस चालू करूया. ठीक आहे, फोर्स कुठले कुठले आणि कसे ॲक्ट होणार आहेत. ऑफकोर्स नॉर्मल फोर्स ॲक्ट होणार आहे कारवर, ज्याला आपण इथं म्हणूया NA. गाडीचं वेट ॲक्ट होणार आहे, ते होणार आहे mg. ठीक आहे, हे काय झालं वर्टिकल फोर्सबद्दलच बोलणार आहे आपण. ठीक आहे, ह्याच्या व्यतिरिक्त आता काय असणार आहे, एक रॅडियल ॲक्सेलरेशन असणार आहे. ठीक आहे, ह्या केसमध्ये काय नॉर्मल कॉन्टॅक्ट फोर्स NB आणि वेट काय असणार आहे mg. दोन्हीकडं वेट mg. आता फॉर केस 1 NA कसं असणार आहे बघा. अगेन आपण काय वापरणार, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन. का, कारण कार काय होती आहे, कार इथं टर्न घेते. कार टर्न घेते ॲट विच स्पीड, कॉन्स्टंट स्पीड. ॲट कॉन्स्टंट स्पीड जर व्हेकल टर्न होतं म्हणजे तुमचा कुठलं येतं सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन येतं, म्हणजे इथं कुठलं असणार आहे सेंट्रिपिटल फोर्स किंवा सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन. सो F इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन. ठीक आहे, मास ॲज इट इज, ॲक्सेलरेशन विथ साईन घेतलं मायनस v² अपॉन R. ठीक आहे, आता फोर्स लिहायचं म्हणालो तर आपण फोर्स इकडं सेपरेट लिहायला सुरुवात करू. फोर्स अगेन विथ साईन कन्व्हेन्शन लिहायचं. NA इज अपवर्ड, सो पॉझिटिव्ह, मायनस mg कारण mg डाऊनवर्ड आहे, इज इक्वल टू मायनस mv² अपॉन R. देअरफोर NA आपण काय लिहू शकतो, mg मायनस mv² अपॉन RA. सॉरी, ह्या केसमध्ये काय असणार आहे रेडियस, कन्सिडरिंग अबाउट रेडियस, तिथलं पर्टिक्युलर रेडियस गरजेचं आहे. सेकंड केस पण सेम.
फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन. कार इज टेकिंग टर्न डेफिनेटली फक्त या पॉईंटला असे की नॉर्मल फोर्स आणि हे वर्टिकल आहेत. ठीक आहे. मास इंटू ॲक्सेलरेशन कुठलं आहे सेंट्रिपिटल. मास इंटू व्ही स्क्वेअर कॉन्स्टंट स्पीड कॉन्स्टंट सांगितलं आहे. सो इकडं पण व्ही आणि इकडे सुद्धा व्ही स्क्वेअर अपॉन रेडियस काय आर बी. आता लिहायचं आहे काय फोर्सेस कुठले वर्टिकल बरोबर आहे. तर वर्टिकल का हे व्यवस्थित समजून घ्यायला पाहिजे. इथं दिसताना वर्टिकल दिसतं आहे पण कार ज्यावेळेस अशी टर्न घेते ठीक आहे कार ज्यावेळेस टर्न घेते. आता ह्या केसमध्ये आपण असं नाही म्हणू शकत की वर्टिकल डिस्प्लेसमेंट नाही आहे सो ॲक्सेलरेशन 0. नीट विचार केला तर कळेल की सर्कल इथं हॉरिझॉन्टल आहे आणि पार्टिकल असा फिरतो आहे. ठीक आहे. त्यामुळं हे काय झालं ॲक्सेलरेशन या डायरेक्शनमध्ये बरोबर ना. ॲक्सेलरेशन या डायरेक्शन म्हणजे फोर्स आपण काय कन्सिडर करणार ह्या वर्टिकल डायरेक्शनमधले. ठीक आहे. कन्फ्यूज होऊ नका की इथं मगाशी आपण सर काय करत होतो की पार्टिकल वर्टिकल डिस्प्लेस होतो का तर वर्टिकल डिस्प्लेस होत नाही. त्यामुळं आपण काय करायचो तर 0 लिहायचो. पण ही केस तशी नाही आहे. कारण आपल्याला इथं सर्कल इमॅजिन करावं लागणार आहे की इथं रेडियस आहे आणि इथं पण रेडियस आहे. ठीक आहे. आर ए अँड आर बी. सो कार आपण कशी टर्न करतो आहे आपण म्हणू शकतो की हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये टर्न करते. त्यामुळं ॲक्सेलरेशन कुठं असणार आहे टुवर्ड द सेंटर. ज्या डायरेक्शनमध्ये ॲक्सेलरेशन आहे त्या डायरेक्शनमधले फोर्स आता काय आहेत एन ए एन बी आणि एम जी. विथ साईन कन्व्हेन्शन लिहायचं. एन बी इज अपवर्ड सो पॉझिटिव्ह एम जी इज डाऊनवर्ड सो निगेटिव्ह मायनस एम व्ही स्क्वेअर अपॉन आर बी. देअरफोर एन बी इज इक्वल टू एम जी मायनस एम व्ही स्क्वेअर अपॉन आर बी. आता दोन्ही फॉर्म्युलांकडे लक्ष द्या. दोन्ही फॉर्म्युलांमध्ये कसं आहे एम जी मायनस दिस सगळं कॉन्स्टंट आहे. व्हेरिएबल फक्त एक आहे ते म्हणजे रेडियस. आता रेडियस पण कसं आहे आर ए इज लेस दॅन आर बी. इफेक्ट कसा होतो बघा. आर ए कुठे आहे डिनॉमिनेटरला. हा जर डिनॉमिनेटर कमी असेल बरोबर आहे. कमी म्हणजे कशाच्या इन कम्पॅरिझन टू आर बी. म्हणजे इथे जर समजा रेडियस 5 मीटर आहे आणि इथं रेडियस 3 मीटर आहे तर काय होणार आहे ह्या टर्मची किंमत ही काय होणार आहे जास्त असणार आहे बरोबर. आणि ह्या टर्मची किंमत ह्याच्या कम्पॅरिझनमध्ये कमी असणार आहे. कारण का रेडियस कमी आहे त्यामुळे ह्याची व्हॅल्यू जास्त आणि रेडियस जास्त आहे आर बी ही आर एपेक्षा मोठी आहे त्यामुळे ह्याची किंमत कमी. ठीक आहे. मायनस कशातून करणार आहे एम जीमधून. ठीक आहे. म्हणजे या केसमध्ये एन एमध्ये एम जी मायनस लार्जर क्वांटिटी बरोबर आहे. ओके. ॲज ही गोष्ट तुम्हाला समजायला पाहिजे. ओके. ॲज आर ए इज लेस दॅन आर बी क्वांटिटी वाईज काय होणार आहे एम व्ही स्क्वेअर आर ए इज ग्रेटर दॅन एम व्ही स्क्वेअर आर बी. हे तुम्ही व्हेरीफाय पण करू शकता. व्हेरीफाय कसं करायचं आहे एक मास घ्या एक वेलोसिटी घ्या. मास घ्या 200 kg वेलोसिटी घ्या सम वॉट 10 मीटर पर सेकंड बरोबर म्हणजे 30 किलोमीटर पर आवर. तेवढी वेलोसिटी घ्या आणि चेक करा रेडियस. ऑफकोर्स रेडियस आपण मगाशी म्हणालो की 5 मीटर आणि 3 मीटर आपण असे रेडियस बघू शकतो. ह्या व्हॅल्यूज ठेवा. ऑफकोर्स काय होणार आहे ज्याचा रेडियस कमी आहे त्याची ही क्वांटिटी जास्त येणार आहे. आता विचार करा एम जीमधून ही क्वांटिटी मायनस करतो आहे आणि एम जीमधून ही क्वांटिटी मायनस करतो आहे. त्यामुळे होणार काय एन ए विल बी लेसर दॅन एन बी. कळतं बाय. ठीक आहे. नेक्स्ट थिंग शिकणार आहे आपण सेंट्रिफ्युगल फोर्स. सेंट्रिफ्युगल फोर्स म्हणजे काय नाही. सेंट्रिफ्युगल फोर्स हा एक सुडो फोर्स आहे. सुडो फोर्स म्हणजे काय हे आपण न्यूटन्स लॉज ऑफ मोशनमध्ये बघितलेलं आहे. न्यूटन्स लॉज ऑफ मोशनमध्ये सुडो फोर्स शिकताना आपल्याला हे माहिती आहे की सुडो फोर्स हा आपण नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्सला लावतो. म्हणजे ज्यावेळेस मेजरमेंट आपण नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्सने घेतो त्यावेळेस आपल्याला सुडो फोर्स हा इन्क्लूड करावा लागतो. ठीक आहे. म्हणजे समजा इनर्शियल फ्रेम कुठला एक आपल्याला इनर्शियल फ्रेम माहिती आहे ती म्हणजे अर्थ आणि विथ रिस्पेक्ट टू अर्थ आपण मेजरमेंट घेतो. फॉर एक्झाम्पल ही ट्रेन आहे हा आपण ऑब्झर्वर आहे. ट्रेन ॲट पर्टिक्युलर वेलॉसिटी चालली आहे. सो तुम्ही जे मेजरमेंट करणार आहे वेलॉसिटीची ती असणार आहे विथ रिस्पेक्ट टू फ्रेम ऑफ रेफरन्स ऑफ अर्थ. किंवा जर ट्रेन ही ॲक्सेलरेट होत असेल ॲट सर्टन स्पीड
किंवा ॲट सर्टन टाईम, तर त्यावेळेस पण तुमचं मेजरमेंट कसं चालू आहे विथ रिस्पेक्ट टू इनर्शियल फ्रेम, म्हणजे विथ रिस्पेक्ट टू अर्थ. मग आता इन इनर्शियल फ्रेम न्यूटन्स लॉ हा परफेक्टली व्हॅलिड आहे किंवा सेम वर्क करतो. कसा वर्क करतो? फोर्स इज इक्वल टू मास इन टू ॲक्सेलरेशन. हे कधी झालं? तुम्ही इनर्शियल फ्रेममध्ये आहात तेव्हा. पण आता नॉन इनर्शियल फ्रेम म्हणजे काय? ज्या फ्रेम ह्या ॲक्सेलरेट होतात. ओके, विथ रिस्पेक्ट टू अर्थ ज्या फ्रेम किंवा ज्या बॉडीज ॲक्सेलरेट होतात त्या सगळ्यांना आपण काय म्हणतो? नॉन इनर्शियल फ्रेम. म्हणजे समजा ट्रेन जर ॲक्सेलरेट होत असेल विथ रिस्पेक्ट टू अर्थ तर ती काय झाली? नॉन इनर्शियल फ्रेम. आता अशा नॉन इनर्शियल फ्रेममध्ये तुम्ही बसलाय, म्हणजे ट्रेनमध्ये तुम्ही बसलाय जी ट्रेन ॲक्सेलरेट होते. तुम्ही आणि तुमच्या समोर एक को पॅसेंजर आहे तुमच्यासमोर बसलेला. तुम्ही दोघं एकमेकांना कसं दिसणार आहे? स्टेशनरी. बरोबर आहे. जरी तुम्ही ॲक्सेलरेट जरी होत असला तरी तुम्ही दोघांना कसं दिसणार आहे? स्टेशनरी. त्याच्या उलट कसं आहे, इथं ऑब्झर्वर इथं ज्यावेळेस बाहेरच्या साईडला आहे आणि आतल्या पॅसेंजरला बघतो आहे तर त्याच्यासाठी विथ ट्रेन तो माणूस पण ॲक्सेलरेट होतं. बरोबर. पण ज्यावेळेस आपण ट्रेनच्या आत बसलो आहे त्यावेळेस कसं होतं? विथ रिस्पेक्ट टू ऑब्झर्वर समोरचा माणूस कसा झाला? हा स्टेशनरी झाला. बरोबर. मग अशा या नॉन इनर्शियल फ्रेममध्ये आपण काय म्हणतो? ट्रेन ही ॲक्सेलरेट होते. अशा या नॉन इनर्शियल फ्रेममध्ये आपल्याला काय इन्क्लूड करावा लागतो? सुडो फोर्स. आणि ह्या सुडो फोर्सची डायरेक्शन कशी असते? ज्या डायरेक्शनमध्ये मोशन आहे त्याच्या अपोजिट आपल्याला इन्क्लूड करावा लागतो सुडो फोर्स. आणि त्याचं मॅग्निट्यूड असतं मास इंटू ॲक्सेलरेशन. ॲक्सेलरेशन म्हणजे काय? ॲक्सेलरेशन ऑफ दॅट फ्रेम विथ रिस्पेक्ट टू अर्थ. ओके. सुडो फोर्स कसा इन्क्लूड करायचं कळालं? ठीक आहे. हे कशाबद्दल झालं? लिनियर मोशनबद्दल झालं, रोटरी मोशन किंवा सर्क्युलर मोशनबद्दल आहे. ठीक आहे. एक कंटेनर आहे जो एका ॲक्सिसबद्दल रोटेट होत आहे. एका ॲक्सिस भोवती रोटेट होतं आहे. राईट. त्या तुम्ही कंटेनर आता आपल्याला माहिती आहे सर्क्युलर मोशनमध्ये काय? जरी युनिफॉर्म स्पीड असेल, सो रिगार्डलेस ऑफ स्पीड की कॉन्स्टंट आहे की व्हॅरिएबल आहे, रोटेशनल मोशनमुळं त्यामध्ये काय असतं? सेंट्रिपेटल ॲक्सेलरेशन म्हणजे सेंट्रिपेटल फोर्स. म्हणजे सर्क्युलर मोशन किंवा सर्क्युलर फ्रेम जे हा कंटेनर इज ऑलवेज अँड ऑलवेज अ नॉन इनर्शियल फ्रेम. मग नॉन इनर्शियल फ्रेममध्ये काय इन्क्लूड करावं लागतं? नॉन इनर्शियल फ्रेममध्ये तुम्हाला इन्क्लूड करावा लागतो सुडो फोर्स. आता अगेन आपण काय करूया? विथ रिस्पेक्ट टू इनर्शियल फ्रेम आणि विथ रिस्पेक्ट टू नॉन इनर्शियल फ्रेम. अगेन ऑब्झर्वर इथं आहे म्हणजे कॅल्क्युलेशन करतो आहे किंवा ऑब्झर्वेशन करतो आहे विथ रिस्पेक्ट टू इनर्शियल फ्रेम. त्या केसमध्ये फ्री बॉडी डायग्राम कशी असणार आहे? सो कंटेनरमध्ये एक बॉक्स आहे. ठीक आहे. त्या बॉक्सची फ्री बॉडी डायग्राम कशी असणार आहे? ही mg हा नॉर्मल फोर्स आणि हा सेंट्रिपिटल फोर्स जो फ्रिक्शन आहे. ठीक आहे. ही काय झाली? FBD इन इनर्शियल फ्रेम. ठीक आहे. ही काय झाली? इनर्शियल फ्रेम. सो आपल्याला काय माहिती आहे? कंटेनर रोटेट होतं आहे म्हणजे ॲक्सेलरेट होतं आहे आणि ॲक्सेलरेट होत असेल तर फोर्स असणार आहे. सो वर्टिकल इक्विलिब्रियम काय म्हणतं? N इज इक्वल टू mg. आणि हॉरिझॉन्टल इक्विलिब्रियम काय म्हणणार? फोर्स ऑफ फ्रिक्शन इज इक्वल टू m ओमेगा स्क्वेअर r. म्हणजेच काय केलं आपण? F इज इक्वल टू m इंटू a. ठीक आहे. ही काय झालं? हॉरिझॉन्टल इक्विलिब्रियम. ठीक आहे. आता हे मेजरमेंट आपण कशात केलं? विथ रिस्पेक्ट टू अन इनर्शियल फ्रेम. ज्यावेळेस आपण त्या फ्रेममध्ये नाही आहे तोपर्यंत. पण समजा आता तुम्ही त्या इनर्शियल फ्रेम म्हणजे रोटरी कंटेनरमध्ये जाऊन बसला आणि ती फ्रेम रोटेट होते म्हणजे ॲक्सेलरेट होते. आता तुम्ही त्या बॉक्सकडे बघितलं तर तुम्ही दोघं एकाच फ्रेम असल्यामुळे तो बॉक्स कसा असणार आहे? स्टेशनरी. हे आपलं पहिलं ऑब्झर्वेशन झालं. इट इज नॉट मुव्हिंग एनिवेअर, नायदर हॉरिझॉन्टल नायदर वर्टिकल. त्याची फ्री बॉडी डायग्राम बघितली तर आता काय होतं? N ॲज इट इज, mg ॲज इट इज, सेंट्रिपिटल फोर्स ॲज इट इज. बरोबर. फोर्स ऑफ फ्रिक्शन. आता वर्टिकल इक्विलिब्रियम बघायचं गेलं तर काय झालं? पार्टिकल वर्टिकली मूव्ह होतं का? नाही. म्हणजे N इज इक्वल टू mg. आता पण हॉरिझॉन्टल बघितलं तर काय होतं? हॉरिझॉन्टल इक्विलिब्रियम. आता हॉरिझॉन्टलमध्ये आपण काय म्हणालो? पार्टिकल ॲज इज ॲट रेस्ट. म्हणजे पार्टिकल मूव्ह व्हायला नाही पाहिजे. म्हणजे राईट साईड फोर्स इज इक्वल टू ma ला
राईट साईड काय झाली 0. आता फोर्सबद्दल विचार करायचा झाला तर फोर्स कुठला आहे FC. ठीक आहे, फोर्स कुठला झाला FC. आता ह्या केसमध्ये इक्विलिब्रियम ठेवण्यासाठी बरोबर आहे, आता आपण कुठल्या फ्रेममध्ये नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स, ह्या केसमध्ये एक सुडो फोर्स इन्क्लूड करावा लागतो ज्याची डायरेक्शन ही ह्या फोर्सच्या अपोजिट असते. म्हणजे काय झालं, ह्याची डायरेक्शन इकडं आहे तर सुडो फोर्सची डायरेक्शन झाली इकडं बरोबर आहे. आणि सुडो फोर्स कसा असतो, मास इंटू ॲक्सेलरेशन. ॲक्सेलरेशन कशाचं असतं, त्या फ्रेमचं काय झालं m⍵²r किंवा mv²/r. ठीक आहे, म्हणजे हे इथं काय F सुडो फोर्स बरोबर आहे. F सुडो फोर्स मॅग्निट्यूड काय झालं m⍵²r किंवा mv²/r. आणि ह्या सुडो फोर्सला म्हणतात काय, सेंट्रीफ्युगल फोर्स. ठीक आहे, लक्षात घ्या, सेंट्रीपिटल फोर्स वेगळा, सेंट्रीफ्युगल फोर्स वेगळा. सेंट्रीपिटल फोर्स म्हणजे काय, सेंट्रीपिटल फोर्स म्हणजे टुवर्ड द सेंटर. सेंट्रीफ्युगल फोर्स असेल तर अवे फ्रॉम द सेंटर. ठीक आहे, सेंट्रीफ्युगल फोर्स हा कुठला झाला, सुडो फोर्स झाला. आणि हा सुडो फोर्स ऑफकोर्स आपण कधी लक्षात घेणार आहे, when we are ऑब्झर्विंग इट फ्रॉम नॉन इनर्शियल फ्रेम. बरोबर आहे ना, ज्यावेळेस आपण बाहेरून मेजरमेंट करतो आहे त्यावेळेस ती काय झाली इनर्शियल फ्रेम, मेजरमेंट आपली सगळी इनर्शियल फ्रेम. पण ज्यावेळेस ऑब्झर्वर कंटेनरच्या आत बसला म्हणजे तो कशात आहे, नॉन इनर्शियल फ्रेममध्ये. आणि नॉन इनर्शियल फ्रेममध्येच आपल्याला सुडो फोर्स द्यावा लागतो, अदरवाईज नाही. सो एक ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन आहे त्याच्यावर. क्वेश्चन असा आहे, पार्टिकल ऑफ मास m is observed from an inertial frame of reference and is found to move in a circle of radius r with a uniform speed v. The centrifugal force on it is option A mv²/r toward the center, B mv²/r away from the center, C mv²/r along tangent, D 0. ठीक आहे, सो आपल्याला काय माहिती आहे, कंटेनर आहे जो रोटेट होतो आहे. कंटेनर रोटेट होत असेल, सर्क्युलर मोशन असेल तर ॲक्सेलरेशन असणार आहे म्हणजे सर्क्युलर मोशन असणार आहे. म्हणजे ही फ्रेम काय झाली नॉन इनर्शियल फ्रेम. पण ऑब्झर्वेशन कुठून चालू आहे, ऑब्झर्वेशन चालू आहे इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. म्हणजे ऑब्झर्वर आहे बाहेर, हा रोटेटिंग कंटेनर आहे आणि ऑब्झर्वर आहे बाहेर. ठीक आहे, म्हणजे आपण जर इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्समधून जर मेजरमेंट करत असेल तर सुडो फोर्स द्यायची गरज आहे का, सुडो फोर्स द्यायची गरज नाही. म्हणजे सेंट्रीफ्युगल फोर्स आहे का, नाही. म्हणजे ॲन्सर काय ह्याचं, ऑप्शन डी. ओके, एक ओव्हरब्रिजचा प्रॉब्लेम बघूया. प्रॉब्लेम असा आहे, मोटरसायकल इज गोईंग ऑन ओव्हरब्रिज ऑफ रेडियस आर. द ड्रायव्हर मेंटेन्स अ कॉन्स्टंट स्पीड म्हणजे v इज कॉन्स्टंट. ॲज द मोटरसायकल इज असेंडिंग ऑन ओव्हरब्रिज द नॉर्मल फोर्स ऑन इट ऑप्शन आहेत इन्क्रीजेस, डिक्रीजेस, रिमेन सेम अँड फ्लक्च्युएट. सो ओव्हरब्रिज असं असणार आहे, असेंडिंग म्हणजे व्हेकल जाते फ्रॉम A to B, हा असेंडिंग पार्ट झाला. डिसेंडिंग म्हणावं असतो तर आपण B to C ह्यामध्ये कन्सिडर करावं लागलं असतं. ओके, आता व्हेकल ब्लॉक फॉर्ममध्ये काढली आहे. व्हेकल अशी, हा रेडियस झाला बरोबर विथ रिस्पेक्ट टू ज्याच्या टर्न घेतो आहे. व्हेकलचं वेट स्ट्रेट डाऊनवर्ड ॲक्ट होणार आहे जे आहे mg. आता एक लक्षात घ्या, इथं व्हेकलचा अँगल बघावा लागणार आहे हॉरिझॉन्टल सोबतचा, तो आहे इथं जर बघितलं आपण की हा जर असा स्लोप आहे आणि हा पॉईंट कन्सिडर करतो आहे आणि इथं टँजंट काढला. ठीक आहे, तर हा काय झाला, त्या पॉईंटचा अँगल झाला हॉरिझॉन्टल सोबतचा. आपल्याला ॲनालिसिससाठी गरजेचा आहे. अँगल हा थिटा कसा दाखवला कळाला. ठीक आहे, सो हा अँगल झाला विथ रिस्पेक्ट टू हॉरिझॉन्टल थीटा. हा जर थीटा आहे, ठीक आहे, हा थीटा आहे,
हे आपल्या ओव्हरब्रिजचं रेडियस आहे. ठीक आहे, हे काय आहे 90 डिग्री. हे 90 डिग्री हा फर्स्ट अँगल जर 90 असेल तर हा उरलेला अँगल काय झाला 90 मायनस थीटा. बरोबर. आता उरलं काय वर्टिकल जिथं एम जी ॲक्ट होते. बरोबर. हॉरिझॉन्टल लाईन आणि वर्टिकल लाईन दोघांमधला अँगल काय 90 डिग्री. बरोबर आहे. फर्स्ट अँगल काय झाला 90 मायनस थीटा. बरोबर. म्हणजे हा अँगल काय होणार थीटा. ओके. सो दिस अँगल इज थीटा. आपण इंटरेस्टेड कशात आहे नॉर्मल फोर्समध्ये. नॉर्मल कॉन्टॅक्ट फोर्स काढून घेऊया. बरोबर आहे. बरोबर आहे. नॉर्मल फोर्स हा तो ओव्हरब्रिज व्हेकलवर एक्झर्ट करणार आहे. व्हेकल ओव्हरब्रिजवर एक्झर्ट करतो तो काय झाला वेट फोर्स झाला. आणि जो ओव्हरब्रिज व्हेकलवर एक्झर्ट करणार आहे तो काय झाला नॉर्मल फोर्स. आणि आपण काय बघतोय फोर्सेस दॅट आर ॲक्टिंग ऑन व्हेकल. बरोबर. वेट फोर्स आहे तो ॲक्ट होता. आणि हा काय झाला नॉर्मल फोर्स ज्याची डायरेक्शन काय असणार आहे नॉर्मल किंवा या रॅडियल डायरेक्शनमध्ये. आता आपण काय करणार आहे हा फोर्स इथला रिझॉल्व करून घेऊया. परपेंडिक्युलर काढला म्हणजे वेट कंपोनंट हा कुठली झाली अपोजिट साईड. ही काय झाली ॲडजस्टंट कारण ही आहे हायपोटेन्यूस. सो वेट कंपोनंट इन नॉर्मल डायरेक्शन काय आली एम जी कॉस ऑफ थीटा. ठीक आहे. फोर्स ॲनालिसिस झालं. बरोबर. आता आपण काय बघायचं आहे की व्हेकल पर्टिक्युलर रेडियसला टर्न घेते इवन ॲट अ कॉन्स्टंट स्पीड तरी काय असणार आहे आपल्याला काय माहिती आहे रॅडियल ॲक्सलरेशन असतं. बरोबर. म्हणजे आपण काय करणार आहे फोर्स इज इक्वल टू सिम्पल न्यूटन्स लॉ मास इंटू ॲक्सलरेशन. आपण काय करणार आहे सगळं विथ साईन वापरणार आहे. पहिल्यांदा काय करू मास इज इक्वल टू एम एम एम. ॲक्सलरेशन काय आहे रेडियल ॲक्सलरेशन. बरोबर. रॅडियल ॲक्सलरेशनचा फॉर्म्युला काय मायनस व्ही स्क्वेअर अपॉन आर. बरोबर. सो एफ इज इक्वल टू काय आलं मायनस एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. आता काय करायचे आपल्याला फोर्सेस कुठले कुठल्या ॲक्टिव्हिटीत बघायचं आहे. बरोबर आहे. फोर्सेस कुठले कुठले फोर्स आहे नॉर्मल. आपण कशात अलॉंग रॅडियल बघतो कारण रॅडियल ॲक्सलरेशन कसं ॲक्ट होणार आहे अलॉंग द रेडियस. बरोबर. रॅडियल ॲक्सलरेशन लिहिलं म्हणजे आपण फक्त या डायरेक्शनबद्दल विचार करतो आहे. हे फ्रॉम एन टू ओ ॲक्सलरेशन कुठल्या डायरेक्शनमध्ये त्याच डायरेक्शनमध्ये ॲक्सलरेशन लिहिलं. आता आपण काय करणार आहे ह्या डायरेक्शनमधले फोर्सेसचा विचार करणार आहे. फोर्सेसचं काय होतं आहे एन कुठल्या डायरेक्शनमध्ये अपवर्ड आउटसाईड म्हणजे पॉझिटिव्ह. एम जी हा आता कुठला कंपोनंट आहे तो खालच्या साईडला आहे. कंपोनंट काय डाऊनवर्ड डायरेक्शन म्हणजे एम जी कॉस ऑफ थीटा इज इक्वल टू मायनस एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. म्हणजे काय झालं एन इज इक्वल टू एम जी तिकडं नेऊया एम जी कॉस ऑफ थीटा मायनस एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. ऑलमोस्ट प्रॉब्लेम इथं फिनिश झाला आहे. आता एक लक्षात घ्या नॉर्मल कॉन्टॅक्ट फोर्स इज इक्वल टू काय झालं एम जी कॉस ऑफ थीटा मायनस एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. ह्यात गोष्टीमध्ये कॉन्स्टंट काय काय बघू. रेडियस ऑफ कर्वेचर कॉन्स्टंट दिलेला बदलत नाही. मास ऑफ व्हेकल बदलत नाही. ग्रॅव्हिटी बदलत नाही. वेलोसिटी दिलेली आहे का हो पण ती कॉन्स्टंट आहे म्हणजे वेलोसिटी बदलत नाही. व्हेरिएबल फक्त एक आहे ते म्हणजे आहे थीटा. ठीक आहे. थीटा. आता थीटा बदलतो आहे कसा थीटा बदलतो आहे असा. हा स्लोप आहे ना आपल्याला काय करायचं आहे ए टू बी कन्सिडर करायचं आहे. डायग्राम मोठी काढली. वेगवेगळे पॉईंट बघूया आपण आणि काय होते ते पण बघूया. वेगवेगळे पॉईंट घेतले आणि हा शेवटचा पॉईंट. प्रत्येक ठिकाणी हॉरिझॉन्टल काढा. हॉरिझॉन्टल हॉरिझॉन्टल हॉरिझॉन्टल. ठीक आहे. प्रत्येक ठिकाणी स्लोप काढा. टँजेन्शियल लाईन टँजेन्शियल लाईन टँजेन्शियल लाईन टँजेन्शियल. ऑब्झर्व असं होईल की सगळीकडचं जसं जसं आपण वर जातो आहे जसं जसं आपण ॲसेंड करतो आहे म्हणजे वर जातो आहे ए टू बी जातो आहे त्यावेळेस हा थीटा काय होतो आहे कमी होतो आहे. म्हणजे ड्युरिंग असेंडिंग ठीक आहे थीटा डिक्रीजेस.
ठीक आहे. एक गोष्ट क्लिअर झाली, थीटा डिक्रीजेस, परंतु थीटाचा इफेक्ट कॉस थीटावर काय होतं ते माहीत पाहिजे. ठीक आहे. तर कॉस ऑफ थीटा 2 मार्गाने आपण एक्सप्लेन करू शकतो. ठीक आहे. हे बघा, कॉस ऑफ थीटा आणि थीटा लिहूया. थीटा किती पाहिजे, थीटा इज इक्वल टू 0, 30, 45, 60 आणि 90 डिग्री. ठीक आहे. थीटा इक्वल टू 0 किती असतं, 1. 30ला √3/2, हे किती झालं 1/√2, 1/2, आणि हे किती झालं 0. जर मी तुम्हाला कॉस ऑफ थीटाचा ग्राफ काढून दाखवला, तर कॉस ऑफ थीटाचा ग्राफ आहे असा, हे थीटा, हे कॉस ऑफ थीटाचं फंक्शन, आणि कॉस ऑफ थीटा 0. ठीक आहे. कॉस ऑफ थीटाचा 360 डिग्रीसाठी एवढा फंक्शन आहे. आपल्याला इंटरेस्ट आहे फक्त 0 to 90 डिग्रीमध्ये. ठीक आहे. हे 0 आणि हे 90 डिग्री. कारण नीट बघा, ज्यावेळेस बी पॉईंटला येतं आहे त्यावेळेस हॉरिझॉन्टल लाईन आणि ही टँजेन्शियल लाईन एकसारखी होणार आहे, म्हणजे अँगल होणार आहे 0. आणि इन केस व्हर्टिकल म्हणजे समजा हा पॉईंट, तर हॉरिझॉन्टल आणि जर ह्याला इथे टँजेन्शियल काढायचं ठरवलं तर 90 डिग्री. म्हणजे थीटा तुमचा व्हॅरी किती होतं आहे, 0 to 90 डिग्री. त्यामुळे आपण काय करणार आहे, ग्राफ कशात बघणार आहे, फक्त 0 to 90 डिग्री. ऑब्झर्व काय होतं आहे, थीटा या डायरेक्शनमध्ये वाढतो आहे, बरोबर, आणि कॉस ऑफ थीटा या डायरेक्शनमध्ये वाढतो. ज्यावेळेस थीटा वाढतो आहे, ठीक आहे, ऑन एक्स ॲक्सिस बघा, थीटा वाढतो आहे फ्रॉम 30, 45, 60 आणि 90, त्यावेळेस कॉस ऑफ थीटा काय होतं आहे, कमी होतं आहे, बरोबर आहे. हायेस्ट व्हॅल्यू आहे 1 आणि 90 डिग्रीला झाला 0, बरोबर. उलटं करा, ज्यावेळेस थीटा रिड्यूस होतं आहे, म्हणजे आता आपण ग्राफवर कुठून होणार, एक्स ॲक्सिसकडं, राईटकडून लेफ्टकडं. ज्यावेळेस थीटा रिड्यूस होतो आहे त्यावेळेस ग्राफ काय होतं, वाढतो आहे, बरोबर आहे ना. वायची व्हॅल्यू थीटा इक्वल टू 90ला 0, मग तुम्ही 60ला आला 1/2, 45ला आला 1/√2, इथं आला √3/2 आणि 0ला आला 1. हे इथं पण ऑब्झर्व होतं आहे आणि इथं पण ऑब्झर्व होतं आहे. म्हणजे वेन थीटा इज रिड्युसिंग, कॉस ऑफ थीटा इज इन्क्रीजिंग. म्हणजे आता ज्यावेळेस आपण असेंड करतो आहे त्यावेळेस आपला काय होतं, थीटा डिक्रीजेस आणि कॉस ऑफ थीटा इन्क्रीजेस. कॉस ऑफ थीटा इन्क्रीज होतो आहे. ह्या सगळ्या क्वांटिटीज जर सेम आहे, बरोबर आहे, तर त्याचा अर्थ काय होतं आहे, थोडं लॉजिकली थिंकिंग करून बघा, की एन इन्क्रीजेस, बरोबर आहे ना. ही mg इंटू कॉस ऑफ थीटा आहे. जसा थीटा रिड्यूस होणार आहे तशी ही क्वांटिटी ही वाढत जाणार आहे, बरोबर. ही क्वांटिटी वाढली की नॉर्मल फोर्स वाढणार आहे, म्हणजे ऑप्शन ए. ओके. नेक्स्ट प्रॉब्लेम, वॉटर इन अ बकेट इज वर्ल्ड म्हणजे फिरवणे, गोल फिरवणे, इन अ वर्टिकल सर्कल. आता हॉरिझॉन्टल सर्कल म्हणजे कळतं, तुम्ही तुमच्या डोक्यावरचा फॅन बघा, तो कुठल्या ह्याच्यामध्ये फिरतो आहे, हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये. आणि वर्टिकल सर्कलमध्ये गाडीचं चाक कुठल्या ह्याच्यामध्ये फिरतं, वर्टिकल सर्कलमध्ये. कळालं. सो वॉटर इन अ बकेट इज वर्ल्ड इन अ वर्टिकल सर्कल with a string attached to it. The water does not fall down even when bucket is inverted at the top of its path. We conclude that in this position mg is equal to mv square by r, b mg is greater than mv square by r, c mg is less than mv square by r, and d mg is not less than mv square by r. ॲनालिसिस सुरू करूया आपण. ठीक आहे. डायग्राम कसं, हे झालं आपलं सर्कल ज्यात फिरणार आहे, ही झाली स्ट्रिंग, ही आपली बकेट, ठीक आहे, आणि आपलं लक्ष असणार आहे वॉटरवर. ठीक आहे. आता नॉर्मली वॉटर बकेट जर इन्व्हर्ट केली तर पाणी खाली पडतं, पण कंडिशन कशी दिली आहे, बकेट व्हर्टिकल सर्कलमध्ये फिरते आणि जरी हायेस्ट पॉईंटला म्हणजे वरच्या पॉईंटला जरी असली तरी ह्या केसमध्ये सुद्धा पाणी बकेटमधून खाली पडणार नाही. सो इक्वेशन कुठलं बरोबर असणार आहे, फॉलो करूया. ठीक आहे. फोर्सेस ॲक्ट कुठले होणार आहेत ह्याच्यावर, ठीक.
ह्या प्रॉब्लेमसाठी आपण काय करू, ही मोशन पाहू आपण फ्रॉम नॉन इनर्शियल फ्रेम. ठीक आहे. ज्यावेळेस आता नॉन इनर्शियल फ्रेमवर आपण कन्सिडर करतो त्यावेळेस काय होतं, ॲक्ट कुठलं होतं, सगळ्यात पहिल्यांदा सुडो फोर्स. सो सुडो फोर्स ॲक्ट होणार आहे mv²/r. ठीक आहे. नंतरचा फोर्स कुठला होणार आहे, ॲक्ट वॉटरवर ॲक्ट होणार आहे तो mg. आणि एक लक्षात घ्या, नॉर्मल कॉन्टॅक्ट फोर्स पण ॲक्ट होतो कसा, वॉटर जे आहे ते अगेन्स्ट बकेट पुश होणार आहे, बरोबर आहे ना, वॉटर अगेन्स्ट बकेट पुश होणार आहे. त्यामुळं बकेट काय करणार आहे, वॉटरवर नॉर्मल फोर्स देणार आहे. आणि त्याची डायरेक्शन जर नॉर्मल कॉन्टॅक्ट फोर्स प्रेझेंट असेल तर ती पण काय असणार आहे, वर्टिकली डाऊनवर्ड. त्यामुळं mg कॉमा आपण इथं काय लिहू, n. ठीक आहे. आता आपण कन्सिडर काय करू, वर्टिकल इक्विलिब्रियम. वर्टिकल इक्विलिब्रियम म्हणजे काय, वॉटरची डिस्प्लेसमेंट होणार नाही, म्हणजेच वॉटर खाली येणार नाही. अशा कुठल्या कुठल्या केसमध्ये होणार आहे ते आपण बघूया. वर्टिकल डिस्प्लेसमेंट होणार नाही म्हणजे नो ॲक्सलरेशन, म्हणजे समेशन ऑफ फोर्सेस इज इक्वल टू 0. ठीक आहे. समेशन ऑफ फोर्सेस इज इक्वल टू 0 1/1. आता नॉन इनर्शियल फ्रेम आहे म्हणून कन्सिडर कुठला फोर्स करतो आपण, सुडो फोर्स, डायरेक्शन अपवर्ड्स. सो mv²/r. ठीक आहे. मायनस mg हा डाऊनवर्ड आहे आणि मायनस नॉर्मल कॉन्टॅक्ट फोर्स हा डाऊनवर्ड आहे. सो इक्वेशन कसं आलं, mv²/r इज इक्वल टू n प्लस mg. फक्त केस सांगतो, एक केस आहे ज्या केसमध्ये तुमचा नॉर्मल कॉन्टॅक्ट फोर्स हा 0 आहे, बरोबर आहे. थोडासा विचार करा की आपण ती बकेट गोल गोल फिरवायला लागलो आहे, एका स्पीडनंतर काय होणार आहे, ठीक आहे, म्हणजे वॉटर काय होतं, त्या बकेटच्या अगेन्स्ट पुश करायला लागतं, बरोबर. आणि जेव्हा वॉटर त्या बकेटला टच करतं तेव्हाच कॉन्टॅक्ट फोर्स असू शकतो, तोपर्यंत नाही. आता आपण जे हे पूर्ण इक्वेशन लिहिलं आहे ते कशासाठी आहे, की पाणी खाली पडणारच नाही आहे ह्यासाठीच लिहिलं आहे, ठीक आहे, बरोबर. पण आता त्यातल्या त्यात आपण कशाचा विचार करतो, नॉर्मल कॉन्टॅक्ट फोर्समध्ये. नॉर्मल कॉन्टॅक्ट फोर्स ॲक्ट कधी होणार आहे, जेव्हा हे वॉटर त्या बकेटला पुश करणार आहे, बरोबर. जर नॉर्मल कॉन्टॅक्ट फोर्स हा 0 आहे म्हणजे काय, वॉटर त्या बकेटला टचच करत नाही आहे, बरोबर आहे. पण समजा आता ऑब्व्हियसली वॉटर त्या बकेटला टच कधी करणार आहे, जर आउटवर्ड फोर्स वाढला तर. तो आउटवर्ड फोर्स वाढतो कधी, ज्यावेळेस तुम्ही वेलॉसिटी वाढवता, बरोबर आहे ना. ज्यावेळेस तुम्ही वेलॉसिटी वाढवता त्यावेळेस काय होतो, बाहेरच्या साईडचा पुश फोर्स वाढतो, म्हणजे वॉटर जे आहे ते फोर्सफुली बकेटच्या अगेन्स्ट पुश होतं आणि त्यावेळेस तुमचा नॉर्मल फोर्स वाढत राहतो, म्हणजे ही क्वांटिटी वाढत राहते. म्हणजे नॉर्मल फोर्स काय असू शकतं, नॉर्मल फोर्सची व्हॅल्यू आयदर 0 असू शकते किंवा वाढू शकते, कळलं. आता एक एक स्टेटमेंट बघू द्या, ह्याच्यावरून एक एक स्टेटमेंट बघू द्या. ऑप्शन ए, mg इज इक्वल टू mv²/r. mg इज इक्वल टू mv²/r आहे का, नो, फॉल्स. सेकंड, mg इज ग्रेटर दॅन mv²/r. आता mg इज ग्रेटर दॅन mv²/r आहे का, नाही सांगते, थोड्या वेळ ह्याच्याकडे निग्लेक्ट करा. आता mg इज लेस दॅन mv²/r. कसं आहे, mgची व्हॅल्यू आहे, mgमध्ये समथिंग प्लस केलं तर तुम्हाला काय मिळतं, mv²/r. ठीक आहे ना. म्हणजे ह्याची व्हॅल्यू आयदर 0 असेल तर काय होणार आहे, नो कॉन्टॅक्ट, बरोबर. पण ह्याची काय व्हॅल्यू असणार आहे, काही ना काही व्हॅल्यू असणार आहे, म्हणजे mg प्लस n म्हणजे काय असणार आहे, mv²/r. म्हणजे mv²/r इज ग्रेटर दॅन mg ऑलवेज. कधी, जर वॉटरफॉल होणार नसेल तर. आपण हे पूर्ण इक्वेशन कशासाठी मिळवलं आहे, की पाणी खाली पडणारच नाही आहे जरी बकेट वर्टिकली इन्व्हर्टेड असली तरी. मग इक्वेशनमधून आपण ऑब्झर्व काय करतो आहे, mv²/r इज इक्वल टू काय, mg प्लस n आहे. n ही काय आहे, पॉझिटिव्ह क्वांटिटी आहे. n हिथं असताना निगेटिव्ह होती पण इकडे झाली ट्रान्सफर, सो n पॉझिटिव्हच आहे. mg प्लस n इज इक्वल टू mv²/r. जे ऑप्शन काय झालं, ऑप्शन सगळ्यात इंटरेस्टिंग प्रॉब्लेम कसा आहे अगोदर वाचूया आपण.
अ टेबल विथ स्मूथ हॉरिझॉन्टल सरफेस. स्मूथ हॉरिझॉन्टल सरफेस म्हणजे कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन इज 0 इज फिक्स्ड इन ए केबिन. ठीक आहे, दिस इज टेबल इनर वन. कशात फिक्स केलेला आहे? इन अ केबिन दॅट रोटेट्स विथ युनिफॉर्म अँग्युलर वेलोसिटी ओमेगा इन अ सर्क्युलर पाथ ऑफ रेडियस आर. ओके, सो केबिन आहे जे विथ रिस्पेक्ट टू रेडियस आर ॲट कॉन्स्टंट अँग्युलर स्पीड रोटेट होत आहे आणि टेबल हा त्याच्या आत आहे. ठीक आहे. अ स्मूथ ग्रूव्ह ए बी ऑफ लेंथ इज मेड ऑन द सरफेस ऑफ टेबल. ग्रूव्ह म्हणजे काय? एक आपण छोटासा पाथ तयार करतो किंवा खड्डा तयार करतो, त्याला म्हणतात ग्रूव्ह. बरोबर आहे ना? टेबल आहे, टेबलमध्ये तुम्ही कट घ्या, त्याला म्हणतो आपण ग्रूव्ह. आता ह्याला जर असं बघितलं तर हा सुद्धा काय? ग्रूव्ह. ठीक आहे. सो म्हणजे टेबल आहे आणि टेबलवर काय केलं आहे? पूर्ण तो आरपार नाही आहे, फक्त एक जस्ट खड्डा केल्यासारखा एक ग्रूव्ह आहे. कसा आहे? स्ट्रेट आहे आणि त्याची जॉमेट्री आपल्याला दिसते आहे. सो त्याची लेंथ पण दिलेली आहे. लेंथ किती आहे? लेंथ ऑफ ए बी इज इक्वल टू एल. ठीक आहे. द ग्रूव्ह मेक्स अन अँगल थीटा विथ रेडियस ओ ए ऑफ सर्कल इन विच केबिन रोटेट्स. हा सर्कल आहे. ठीक आहे. आणि ग्रूव्ह कसा केला आहे? रेडियसच्या अँगलमध्ये केला आहे. ठीक आहे. हा रेडियस हा असा नेहमी राहणार आणि ग्रूव्हची डायरेक्शन विथ कशी आहे? थीटा विथ रेडियस. डन. ऑफ द सर्कल इन विच कॅबिन रोटेट्स. अ स्मॉल पार्टिकल इज केप्ट ॲट अ पॉईंट ए. आता एक पार्टिकल ठेवला आहे इथे आणि त्यांनी काय सांगितलं? अँड इज रिलीज टू मूव्ह अलॉंग ए बी. फाइंड द टाईम टेकन बाय पार्टिकल टू रिच पॉईंट पी. आता पूर्ण प्रॉब्लेम एकदा शेवटचं समजून घेऊ. वुडन टेबल आहे, वुडन टेबल ठेवला आहे केबिनमध्ये आणि केबिन रोटेट होते ॲट अन कॉन्स्टंट अँग्युलर स्पीड विच इज अन ओमेगा. राईट. आता टेबलवर एक ग्रूव्ह आहे. ग्रूव्ह आहे म्हणजे एक जागा केलेली आहे. त्याच्या स्टार्टिंग पॉईंटला एक पार्टिकल ठेवला आहे. बरोबर. आता ज्यावेळेस केबिन फिरणार आहे त्यावेळेस पार्टिकल फ्री आहे मूव्ह व्हायला. आता ज्यावेळेस फिरणार आहे तर ऑब्व्हियसली काय होणार आहे? सेंट्रिफ्युगल फोर्स तुम्ही लक्षात घेऊ शकता. सेंट्रिफ्युगल फोर्स ॲक्ट होणार आहे. आता फोर्स ज्यावेळेस ॲक्ट होतो त्यावेळेस काय होणार आहे? पार्टिकल मूव्ह होणार आहे. पार्टिकलला दुसरीकडे जायला जागा आहे का? तो ग्रूव्हमध्येच जाणार आहे. मग त्यांनी काय विचारलं आहे? पार्टिकलला बी पॉईंटला जायला वेळ किती लागणार आहे? ठीक आहे, आपल्याला फाइंड आउट करायचं. ठीक. आता ॲक्ट काय होणार आहे? सेंट्रिपेटल फोर्स किंवा सेंट्रिफ्युगल फोर्स. ठीक आहे. सेंट्रिफ्युगल फोर्स म्हणजे काय? एफ सी इज इक्वल टू mv² अपॉन आर किंवा m⍵² आर. ठीक आहे. आता हे रेडियस आहे आणि सेंट्रिफ्युगल फोर्स कुठं ॲक्ट होणार आहे? या पॉईंटला. सेंट्रिफ्युगल फोर्सची डायरेक्शन कशी असणार आहे? या पॉईंटपासून इथे एफ सी. ठीक आहे. सेपरेट डायग्राम काढूया. हा ग्रूव्ह आहे. पार्टिकल ॲट पॉईंट ए ठेवला आहे. बी आहे. हे केबिन रोटेट होतं आहे म्हणजे ॲट रेडियस धिस सेंट्रिफ्युगल फोर्स असतो इथं. सेंट्रिफ्युगल फोर्स किती असणार आहे? mv² अपॉन आर. थीटा आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. हे असं काढून घेतलं. आता आपल्याला काय पाहिजे? मोशन अलॉंग ह्या डायरेक्शन पाहिजे. मोशन अलॉंग ए बी. बरोबर आहे. आता फोर्स लागला तरच पार्टिकल मूव्ह होणार आहे. फोर्स आहे पण तो कुठे आहे? या डायरेक्शनमध्ये. आपल्याला फोर्स कुठल्या डायरेक्शनमध्ये पाहिजे असणार आहे? या डायरेक्शनमध्ये. आपण काय करणार? कॉम्पोनंट सॉल्व करून घेणार. म्हणजे कॉस ऑफ थीटा इज इक्वल टू काय येईल? एफ सी डिवायडेड बाय हायपोटिनेस. म्हणजे काय? आपण म्हणूया त्याला फोर्स अलॉंग ए बी. सो फोर्स अलॉंग ए बी काय आला? फोर्स अलॉंग ए बी इज एफ सी अपॉन कॉस ऑफ थीटा. ठीक आहे. आता फोर्स आला. ह्या पार्टिकलवर फोर्स ह्या डायरेक्शनमध्ये ॲक्ट होतो ते मिळालं आणि फोर्सची व्हॅल्यू पण मिळाली. ठीक आहे. ह्याला अजून डिटेलमध्ये कसं लिहिता येईल? एफ सी म्हणजे काय? mv² अपॉन आर आणि हे काय झालं? कॉस ऑफ थीटा. सो फोर्स मिळाला, फोर्सची मॅग्निट्यूड मिळाली, त्याचं डायरेक्शन माहिती आहे. आता फोर्सवर ह्या पार्टिकलवर हा फोर्स ॲक्ट होतो आहे म्हणजे आपल्याला ॲक्सलरेशन काढता येईल. कारण कसं? फोर्स इज इक्वल टू
मास इंटू ॲक्सलरेशन. आता हे मास कशाचं असणार आहे, मास कशाचं असणार आहे, पार्टिकलचं. सो देअरफॉर ॲक्सलरेशन कसं काढता येईल, फोर्स AB जो त्या पार्टिकलवर ॲक्ट होणार आहे डिवायडेड बाय मास. फोर्स AB काय आहे, mv² डिवायडेड बाय r cos ऑफ थीटा m. मासला मास कॅन्सल होईल, तुम्हाला मिळतं आहे काय, v² आपण r cos थीटा. ठीक आहे. तुम्हाला आता काय मिळालं, ॲक्सलरेशन. एक लक्षात घ्या, आपण रोटेशनल मोशनवरून आपण इथं आलो आहे लिनियर मोशन. त्या लिनियर मोशनमधला आपल्याला फोर्स मिळाला, लिनियर मोशनमधलं आता ॲक्सलरेशन पण मिळालं, म्हणजे लिनियर ॲक्सलरेशन मिळालं. तर लिनियर ॲक्सलरेशन मिळाल्यावर आपल्याला काय पाहिजे, टाईम काढायचं आहे. सो न्यूटन्स लॉ ऑफ मोशन काय सांगतो, S इज इक्वल टू ut प्लस 1/2 AT². S म्हणजे काय, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड. हा ग्रूव आहे, ह्याच्या बाहेर पार्टिकल जाणार नाही, म्हणजे पार्टिकल इथून ते इथं जाणार आहे, म्हणजे डिस्टन्स ट्रॅव्हल किती आहे, L. ठीक आहे. U म्हणजे काय, इनिशियल वेलोसिटी. ठीक आहे. इनिशियल वेलोसिटी काय असणार आहे, ऑफकोर्स सुरू होताना 0. टाईम आपल्याला काढायचा आहे 1/2 इंटू ॲक्सलरेशन किती आहे, v² डिवायडेड बाय r cos थीटा इंटू t². हे सगळं व्यवस्थित लिहिलं तर काय मिळतं आहे, L इज इक्वल टू v² डिवायडेड बाय 2r cos थीटा इंटू t². देयरफॉर t² इज इक्वल टू 2L इंटू r cos थीटा divided by v². So T is equal to 2L r cos of theta divided by v². ठीक आहे. अजून थोडेफार काय चेंजेस करता येतील का, वेलोसिटी म्हणजे वेलोसिटी ऑफ दॅट पार्टिकल v/r करू शकतो आपण, ज्याला ओमेगा लिहू शकतो. v/r म्हणजे केबिनची ओमेगा ठेवू शकतो. सो T इज इक्वल टू √2L कॉस ऑफ थीटा आणि V डिवायडेड बाय इथं v/r येईल 2L कॉस ऑफ थीटा V इंटू ओमेगा. V आपण डिलीटच करायला बघूया. L कॉस ऑफ थीटा आपण काय करूया, मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय R. सॉरी, इथं Vला मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय R करूया. 2L कॉस ऑफ थीटा डिवायडेड बाय R इंटू v/r म्हणजे ओमेगा इंटू ओमेगा². सो टाइम रिक्वायर्ड इज फायनली इन स्क्वेअर रूट 2L cos थीटा डिवायडेड बाय R ओमेगा². तर प्रॉब्लेम भारी आहे. केबिनमध्ये टेबल आहे, टेबलवर आहे ग्रू, पार्टिकल ठेवला आहे ॲट पॉईंट A. लिनियर मोशन आहे, लिनियर मोशनमध्ये सेंट्रिफ्युगल फोर्स ॲक्ट होतो. सेंट्रिफ्युगल फोर्सची डायरेक्शन ही आहे, पण आपल्याला फोर्स पाहिजे अलॉंग धिस डायरेक्शन. आपण फोर्स रिझॉल्व केला, फोर्स त्या पार्टिकलवर किती ॲक्ट होतो ते मिळवला, फोर्स मिळाला की फोर्स मिळून मिळालं ॲक्सलरेशन मिळून वापरलं न्यूटन्स लॉ ऑफ मोशन. डिस्टन्स किती ट्रॅव्हल करणार आहे ते माहिती आहे आपल्याला, L, आणि ह्याच्यावरून मिळाला टाईम. ओके.